आपण एक सविस्तर बातमी बघूयात। गडचिरोलीच्या इतिहासातली सगळ्यात मोठी शरणागती बघायला मिळालेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही शरणागती होणार आहे। माओवाद्यांचा दुसरा मोठा नेता भूपती याच्यासह तब्बल 50 माओवादी मुख्यमंत्र्यांसमोर आज शरणागती पत्करणार आहेत। आत्मसमर्पण केलेल्यांमधील 10 माओवादी हे माओवाद्यांच्या विभागीय समितीचे मोठमोठे सदस्य आहेत, मोठे कॅडर आहेत। या घडामोडीमुळे गडचिरोली जिल्हा जवळपास माओवाद मुक्त झालेला देशातला पहिला जिल्हा ठरला आहे। भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसलाय। माओवाद्यांच्या संघटनेमध्ये 40 दशक माओवादी संघटनेला उंचीवर नेणारा त्यांचा बौद्धिक चेहरा अशी भूपतीची ओळख। माओवाद्यांच्या संघटनेची स्थानिक पातळी ते अगदी केंद्रीय समितीपर्यंत आखणी करणं आणि त्यात वेळोवेळी बदल करणं यात भूपतीची मोठी भूमिका राहिली। युद्धबंदी आणि शांतता चर्चा करण्यासंदर्भात तसंच शस्त्र टाकण्यासंदर्भात सगळ्यात अगोदर भूपतीने वक्तव्य केलं होतं। त्यावर माओवादी नेतृत्वाने तीव्र शब्दात टीका केल्यानंतर माओवादी संघटनेतील फूट जाहीर झाली होती। या दरम्यान आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मल्लूजुला राव उर्फ भूपती शरणागती पत्करतोय, त्यामुळे गडचिरोलीत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी आपण बोलूया। महेश, अत्यंत मोठी घटना आहे। भूपती आणि त्याच्याबरोबरचे काही साथीदार हे शरणागती पत्करतायत आणि तेही मुख्यमंत्र्यांसमोर। काय सांगाल, किती महत्त्वाचा हा विषय आहे? सुवर्णा, गुड मॉर्निंग। नक्कीच आजचा दिवस केवळ गडचिरोलीच नव्हे तर रेड कॉरिडॉर दंडकारण्यातल्या देशातल्या माओवाद प्रभावित जिल्ह्या राज्याच्या सुरक्षा यंत्रणांसाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण देशातल्या आंतरिक सुरक्षेला धोका असं कधी काय म्हटलं गेलेलं माओवादी चळवळ आणि ही माओवादी चळवळ आज संपुष्टात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणा जीवाचं रान करत आहेत। मार्च 2026चं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं सुरक्षा यंत्रणांना मोठं यश मिळत आहे आपण म्हणू शकतो। गेल्या काही महिन्यातल्या घडामोडी बघितल्या तर नंबाला केशवराव हा माओवाद्यांचा मोठा नेता चकमकीत ठार झाला होता आणि त्याच्यानंतर माओवाद्यांच्या संघटनेतून एक मोठी बातमी आली, ती म्हणजे युद्धबंदी आणि शांतता चर्चेची। आणि ही बातमी जी बाहेर आली ज्यांच्या माध्यमातून, ते नाव होतं मल्लूजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू। हे मोठं नाव आहे कारण माओवादी संघटनेचा इंटेलेक्च्युअल चेहरा, बौद्धिक चेहरा अशी भूपतीची ओळख आहे। 1980च्या दशकात त्याच्या अगोदर उस्मानिया विद्यापीठातून शिकून बाहेर पडलेले 2 तरुण भाऊ मल्लूजुला कोटेशा उर्फ किशनजी, मल्लूजुला वेणुगोपाल उर्फ भूपती, हे 2 भाऊ माओवादी संघटनेत दाखल झाले। पीपल्स वॉर ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश केला, सिरोंचा तालुक्यात त्यांनी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी पीपल्स वॉर ग्रुपचं पहिलं दलम उभं राहिलं आणि त्यानंतर त्याचा जो पायाभरणी सुरू झाली, अहिरी दलम, एटापल्ली दलम, पेरमिली दलम अशा पद्धतीनं। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भूपतीची भूमिका यासाठी महत्त्वाची आहे, उच्च विद्याविभूषित आहे आणि विचारधारा जनतेला कशा पद्धतीने माओवादी संघटनेशी जोडता येईल। अतिदुर्गम भागात, आदिवासी बहुल भागात त्याचा जनसंपर्क मोठा दांडगा होता। त्याला ज्या भाषा येतात त्याच्यामध्ये तेलुगू, मराठी, हिंदी, गोंडी, माडिया, इंग्रजी या सगळ्या विषयांवर त्याचं प्रभुत्व आहे। माओवादी साहित्य तयार करण्यामध्ये भूपतीची खूप महत्त्वाची भूमिका नेहमीच राहिलेली आहे। वेळोवेळी माओवादी संघटनेची पत्रकं जी जाहीर झालेली आहेत ती अभयच्या नावानं भूपतीने जाहीर केलेली आहेत। त्यामुळे भूपतीने गडचिरोली जिल्ह्यासह दंडकारण्यामध्ये, त्यानंतर माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचे सदस्य, त्यानंतर पोलिस ब्युरो सदस्य असा त्याचा प्रवास राहिलेला आहे। त्याचा मोठा भाऊ किशनजी हा पश्चिम बंगालच्या चकमकीत ठार झाला होता आणि त्यानंतर त्याच्या 14 वर्षातही भूपती हा विचारधारेशी कटिबद्ध राहिला आणि माओवादी संघटनेत सक्रिय राहिला। त्यामुळे माओवादी नेतृत्वामध्ये भलेही त्याच्याकडे नेतृत्वपदाची जबाबदारी नसली तरी भूपती आत्ता टॉप 2 असला तरी तो सगळ्यात प्रमुखच म्हणून ओळखला जात होता। मात्र युद्धबंदी आणि शांतता चर्चेच्या संदर्भात त्यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर त्याच्यावर माओवादी संघटनेतून तीव्र शब्दात टीका झाली, त्याला गद्दारीची भूमिका अशा शब्दात संबोधित करण्यात आलं। त्यामुळे भूपती माओवादी संघटनेतून बाहेर पडेल अशी चर्चा सुरू झाली। यात महत्त्वाचं म्हणजे भूपती जर बाहेर पडला तर नेमकं कुठं आत्मसमर्पण करेल याकडे सुरक्षा यंत्रणांचं लक्ष होतं। तेलंगणा असेल, गडचिरोली पोलीस असेल, छत्तीसगड पोलीस असेल, या सगळ्यांनी प्रयत्न केले की आपापल्या भागात त्याचं आत्मसमर्पण व्हावं। कारण
भूपतीनं जर आत्मसमर्पण या पोलिसांसमोर केलं तर हे या पोलिसांचं यश मानलं जातं. गडचिरोली पोलिसांचा ज्यावेळी भूपती अप्रत्यक्ष संपर्क झाला त्यावेळी भूपतीने एक मोठी अट टाकली होती की मी मुख्यमंत्री यांच्या समक्षच आत्मसमर्पण करेन. बरोबर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आत्मसमर्पण करायची भूपतीची तयारी होती. आणि जेव्हा मुख्यमंत्र्यापर्यंत ही बाब गेली मुख्यमंत्र्यांनी माओवाद्यांचा हा बौद्धिक चेहरा, कारण मार्च 2026 पर्यंत माओवाद संपुष्टात आणायचा आहे, त्यामुळे हा बौद्धिक चेहरा संघटनेतून बाहेर काढणं खूप आवश्यक होतं. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी येण्याचं मान्य केलं. आणि आज हा कार्यक्रम होतो आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पणाचा कार्यक्रम. महेश, धन्यवाद. आपण तुर्तास ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. सगळे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं दिवसभरात घेत राहू.